जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे लोकसंघर्ष मोर्चाच्या आंदोलनाला यश। 293 वनहक्कधारकांना शेतीसाठी प्रशासनाचे लेखी आश्वासन। भांगडा अंबाबारीतील वनहक्कधारकांना दिलासा। वनजमिनीवर शेतीसाठी येणारे अडथळे दूर करण्याची ग्वाही। वनहक्कधारकांच्या प्रश्नावर प्रशासनाची सकारात्मक भूमिका। गुजरातमधील लाभार्थ्यांचाही मुद्दा चर्चेत। लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित। कायमस्वरूपी तोडगा न निघाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा। नंदुरबार तालुक्यातील भांगडा आणि अंबाबारी गावांतील 293 वनहक्कधारकांना त्यांच्या वनजमिनीवर शेती करता यावी या मागणीसाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनाला तात्पुरते यश मिळाले आहे। जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत आज प्रशासन आणि लोकसंघर्ष मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत वनहक्कधारकांना त्यांच्या वनजमिनीवर शेती करण्यास कोणताही अडथळा येऊ दिला जाणार नाही असे लेखी आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले। यावेळी गुजरातमध्ये वास्तव्यास असलेल्या मात्र महाराष्ट्रातील वनजमिनीवर हक्क असलेल्या लाभार्थ्यांच्या प्रश्नावरही सकारात्मक चर्चा झाली। प्रशासनाच्या लेखी आश्वासनामुळे वनहक्कधारकांना सध्या दिलासा मिळाला असला तरी हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी लवकरात लवकर ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे आणि महेंद्र पाटील यांनी दिला आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आदिवासींवरती आणि इतर परंपरागत वननिवासींवरती ऐतिहासिक अन्याय होऊ नये यासाठी केंद्रानं कायदा बनवला आणि प्रस्तावनेमध्ये लिहिलं की त्यांच्यावरती ऐतिहासिक अन्याय झालेला आहे आणि तो दूर करण्यासाठी आम्ही हा कायदा आणतोय। ह्या कायद्याच्या अंमलबजावणी करताना नवापूर तालुक्यामधल्या भांगडा गावामध्ये मात्र तिथल्या आदिवासींवरती अन्याय होत होता आणि म्हणून ते मागच्या 8 दिवसापासून सतत आंदोलन करत होते। या आंदोलनाच्या संदर्भामध्ये 2 दिवसापूर्वी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा वनाधिकार समिती यांनी लेखी दिलेलं होतं आणि त्या अनुषंगानं आज प्रदीर्घ अशी 11 वाजेपासून तर 3 वाजेपर्यंत मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये एक निर्णय असा झालेला आहे की जोपर्यंत भांगडा गावामधले सर्व दावेदार, मग ते गुजरातमध्ये राहतात पण शेती महाराष्ट्रामध्ये करतात, कारण पूर्वी त्यांचं गावही महाराष्ट्रामध्ये होतं आणि उकईमधले जे विस्थापित आहेत, अशा सर्व दावेदारांच्या दाव्यांचा निकाल होईपर्यंत आणि तोही अंतिम निकाल होईपर्यंत त्यांच्या दाव्यांना, त्यांच्या जमिनीला कुठलाही हात लावला जाणार नाही, त्यांच्या शेतीचं नुकसान केलं जाणार नाही असं लेखी माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला दिलेलं आहे। म्हणजे त्यांनी आत्ताच्या परिस्थितीला स्टेटस को दिलेला आहे आणि त्याबद्दल लोकसंघर्ष मोर्चा त्यांचं मनपूर्वक आभारी आहे। लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने 2 दिवसापासून आंदोलन चालू होते। त्या आंदोलनाच्या दरम्यान मध्ये कलेक्टर मॅडम यांनी लिखित आश्वासन दिले होते की 23 तारखेला मीटिंग घेण्यात येईल आणि तिघी पक्ष मिळून मीटिंग, म्हणजे बटालियन असेल, फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल, मॅडमने आम्ही सर्व शेतकरी अशी मिळून जी आज 23 तारखेची मीटिंग लावण्यात आली होती। या मीटिंग मध्ये सकाळी 11 पासून तर आतापर्यंत 3 ते 4 तास ही मीटिंग चालली। या मीटिंग मध्ये निर्णय घेण्यात आला की जोपर्यंत भांगडाचे जे शेतकरी आहेत यांचे वन दाव्यांच्या जोपर्यंत जमिनीच्या फायलींचा निकाल लागत नाही, कलेक्टर कचेरी मॅडम यांच्याकडून जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत त्यांना जमीन खेळून खाता येईल आणि या अटीवर आम्ही आंदोलन तात्पुरतं स्थगित केलेलं आहे। जर ती जमिनीमध्ये बटालियनने कुठेही अजून अडथळा आणला तर आमचे आंदोलन अजून पुन्हा चालू होईल। या अटीवर आम्ही आंदोलन माघार घेतलं।